बागेमध्ये जातो पाठीमागे. The sin has happened there. त्या ठिकाणी पाप घडलं. And they trusted the words of the serpent more than the words of God. त्याने देवाच्या वचनापेक्षा सैतानाच्या सापाच्या शब्दावर विश्वास ठेवला. And there is a conflict starts there. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारे मी पाहतो. But when you come to Genesis chapter 3 verse 15, आणि जेव्हा आम्ही उत्पत्तीच्या 3रा अध्याय आणि 15 वचनामध्ये येतो, we can clearly see that the conflict is between God and Satan. त्या ठिकाणी आम्ही पाहतो देव आणि सैतान यांच्यामधले जे युद्ध. Now the difference, I mean the dealing is between God and Satan. त्या ठिकाणचं जे देव आणि सैतान यांच्यामधलं जे बोलणं आहे ते आम्ही पाहतो, फरक पाहतो त्या ठिकाणी. Yeah, it is happening between two entity. One is God, another is Satan. त्या ठिकाणी एक देव आणि दुसरं सैतान. It is not between Adam and Satan. त्या ठिकाणी आदाम आणि सैतान यांच्यामधलं नाही. Or it is not between Adam and God. आणि या ठिकाणी आदाम आणि देव यांच्यामधलं ते नाही. But when you read that passage, God is condemning Adam's sin. आम्ही जेव्हा तो शास्त्र भाग आम्ही वाचतो तेव्हा देवाने आदामाचा पाप कंडेम केलेला त्या ठिकाणी पाहतो. And he is punishing Adam and Eve for that. आणि त्या पापाबद्दल आदाम आणि हव्वेला त्याने शिक्षा दिलेली आहे. That is the consequence of the sin which they have done. आणि ते त्या ठिकाणी त्याने जे काही पाप केलं त्याचा कॉन्सिक्वेन्सेस आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. See, when we do a sin, जेव्हा आम्ही पाप करतो, we do a sin against God. आम्ही देवा विरुद्ध पाप करतो. You see in Psalms 51 verse 4, David says that David has sinned against God. स्तोत्र संहिता 51:4 मध्ये दावीद म्हणतो मी देवा तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. In Luke 15 verse 18 we read about prodigal son. आणि लूक याचा 15वा ते 18 वचनामध्ये त्या उधळ्या पुत्राविषयी आम्ही वाचतो. Where he says that I have sinned against heaven and you. त्या ठिकाणी तो उधळा पुत्र म्हणतो मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. See, when Adam has done a sin, जेव्हा आदामानं पाप केलं, there is a consequence and the punishment for the sin. त्या ठिकाणी कॉन्सिक्वेन्स समज होता आणि त्या ठिकाणी त्याला शिक्षा देखील होती. But God is stepping in with the solution to address the sins of the people. आणि देवानं त्यांच्या पापाविषयी तो अड्रेस त्यांना केलेला आहे, दाखवलेला आहे. So as I said before, मी याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे when mankind does a sin, it is being compassionately considered and there is a provision from God's end for the reconciliation. आणि जेव्हा मनुष्यानं पाप केलं आणि देव करुणाळू कृपाळू असल्या कारणाने कळवळ्याने भरलेला असल्या कारणाने त्याने माणसासाठी समेटाची योजना समेट करण्याचं ठेवलेलं आहे. And God is so righteous God, he sees that the hearts of the people. So like Samson, though he has been figured in the Bible that he become a man against God, but we see a restoration happen at some point in time in his life so that God made him as the hero of faith. आणि देव नीतिमान असल्या कारणाने जरी मनुष्यानं पाप केलेला आहे आणि पाप केला असल्या कारणाने तो त्याला शिक्षा करणार आहे, पण तो दयाळू कृपाळू असल्या कारणाने नीतिमान असल्या कारणाने मनुष्याची त्याच्या कृतीकडे पाहून तो त्याला
explain. Okay. Now let's look into the life of Adam and Eve. आम्ही आदाम आणि हव्वेच्या जीवनाकडे पाहतो. See, after they have committed the sin, त्यांनी पाप केल्यानंतर you see the attitude of God towards them. तुम्ही त्यांच्या प्रती देवाची जी वृत्ती होती, वागण्याची पद्धत होती ती पहा. If you read Genesis chapter 3 verses 18 to 13, जर आम्ही उत्पत्तीचा 3रा अध्याय 8 ते 13 वचन जर वाचली, we see that God is coming in search of Adam and Eve. देव त्या ठिकाणी आला आणि आदाम हव्वेला तो शोधत आहे. And God himself made them clear about their sins. आणि देवाने त्यांच्या पापाविषयी अगदी पण त्यांना ओळखलेलं आहे, पाहिलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. And secondly, आणि दुसरी गोष्ट, when you come to the same chapter, Genesis 3 verse 21, जेव्हा आम्ही उत्पत्ती याचा 3रा अध्याय 21 वचनामध्ये येतो, we see that God himself makes a garment for them and clothing them. देवाने आदाम हव्वेला त्यांना चर्मवस्त्रे करून, स्वतः त्यांना चर्मवस्त्रे करून दिलेले आहेत, घातलेले आहेत. See, the sin was there in those people. त्यांच्या त्या लोकांच्या जीवनामध्ये पाप आलेलं होतं, त्यांनी पाप केलेलं होतं. But the compassion of God was running after them. पण देवाची करुणा त्यांच्या मागे जात आहे. कंपॅशन देवाचं पहा, त्या ठिकाणी कळवळा पाहतो आम्ही. And if you read chapter 3 verses 16 to 19, आणि जर आम्ही उत्पत्ती 3रा अध्याय 16 ते 19 वचन जर वाचले, we see that God is very clearly proclaiming the consequence and the judgment upon them. त्या ठिकाणी देव स्पष्टपणे त्याचा परिणाम आणि न्याय काय आहे हे स्पष्टपणे सांगत आहे देव त्या ठिकाणी. So God's compassion was there upon them. आणि देवाचा त्यांच्या प्रती असणारा कळवळा आम्ही त्या ठिकाणी तोही पाहतो. But at the same time, the consequence of the sin and the suffering because of that was to be undergone by the Adam and Eve. आणि पण पापाचा परिणाम आणि पापाची जी शिक्षा आहे ते देखील त्या आदम हव्वेवर आलेले आम्ही पाहतो. And when you come to thirdly, when you come to chapter 4, आणि मग चौथी गोष्ट आम्ही जेव्हा 4थ्या अध्यायामध्ये Abel and Cain are not small babies. या ठिकाणी आम्ही पाहतो काईन आणि हाबेल हे काही लहान मुलं नाही, They are grown up people. ते मोठी झालेली वाढलेली अशी मुलं आहेत. But when it is to offer a sacrifice, they are aware how to please God. आणि मग जेव्हा त्यांनी देवाला ते अर्पण आणलं, ते कशा प्रकारे अर्पण आणलं याबाबत त्यांना ते समज होती, कसा अर्पण करायला पाहिजे हे त्यांना समजलेलं होतं. Definitely it is not from their knowledge, it is from their parents. They would have understood that. चलो ते कदाचित त्यांचं नॉलेज नाही, त्यांच्या आई वडिलांचं ज्ञान असेल, त्यांनी त्यांना सांगितलं असेल, ह्या गोष्टी आहेत त्याच्या. Though it is not biblical. There are certain things which God likes were been emulating within the family and it has been passed on to the children. या सर्व गोष्टी या ठिकाणी शास्त्रात लिहिलेल्या नाही,
पण त्या परिवारामध्ये त्या चर्चा होत असतील, आदाम आम्ही पाप केल्यानंतर कसं देवाने आम्हाला सबमिट करा, ह्या सर्व गोष्टी त्यांची चर्चा होत असेल आणि आई वडिलांकडून त्यांच्या मुलांच्या मध्ये देवाला अर्पण करण्याचा हा विचार आलेला असणार. So fourthly, चौथी गोष्ट, if you come to the New Testament, जेव्हा आम्ही नवीन करारामध्ये येतो, there are a couple of references which identifying Jesus to Adam. आम्ही त्या ठिकाणी काही संदर्भ आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या बाबतीत पाहतो. See, for example, if you go to 1 Corinthians chapter 15 verse 45, आणि उदाहरणार्थ आपण करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 45 वचन आम्ही पाहतो. we see that the first Adam is a living soul and the second Adam is a quickening spirit. या ठिकाणी आम्ही पाहतो की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला आणि शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. You see, the Jesus has been put in parallel to his name and records in the New Testament. या ठिकाणी आम्ही पाहतो की आदामाचं नाव नवीन करारात ते लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं ते जोडलेलं आहे. See, in the same chapter 15 verse 47, if you come to, आणि त्याच अध्यायाच्या 47 वचनामध्ये आम्ही वाचतो, we read there again a reference, first man from earth, the last man from heaven. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. We know both are referring to two Adams. आणि आपल्याला माहिती आहे या दोन्ही ठिकाणी जो रेफर संदर्भ आहे तो आदामाविषयी आहे. If you come to Romans chapter 5 verses 12 to 21, आणि जेव्हा आम्ही रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 12 ते 15 वचनामध्ये आम्ही येतो, again it's a long passage, but we see the sin versus righteousness and grace. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो पापाविषयीची वचनं आणि नीतिमत्वाविषयीची वचनं देखील त्या ठिकाणी पाहतो. And the passage is again referring to Adam and Jesus Christ. आणि हा शास्त्र भाग आदामाविषयी आणि प्रभू येशू ख्रिस्ता विषयी संदर्भ आहे त्यामध्ये. So his name has been depicted with a personality whom is not recorded as a repentant person in the scripture. आणि त्याच्याविषयीची नोंद नवीन करारामध्ये प्रत्येक आले, पण त्यानं पश्चाताप केला किंवा नाही याच्याविषयीची नोंद शास्त्रात त्याच्याविषयी लिहिलेलं नाही. See, I have taken through the life of Adam and Eve. It is not to prove that they are going to go to heaven, because God only knows it. आणि म्हणून आदाम हव्वा ते आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही ते स्वर्गात जाणार की नरकात जाणार याच्याविषयी काही आम्ही स्पष्टपणे बोलू शकत नाही. देवाला माहित आहे ते. Okay, but when I say Cain, पण जेव्हा मी काईनाविषयी बोलतो, we know that he is for sure going to hell. आणि आम्हाला पूर्णपणे त्याची खात्री आहे की तो नरकामध्ये जाणार. If Jude verse 11, if you read, यहुदाचं 7वं वचन जेव्हा आम्ही वाचतो, we read there that woe unto them, for they gone in the way of Cain. या ठिकाणी 7व्या वचन आम्ही असं वाचतो, त्याप्रमाणे सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरी आणि त्यांच्यासारखे जारकमन करून अन्य कोटीतील अंगाशी संग केला, ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहे. Now verse 11 is that? No. 11. You read 11. Yeah. सॉरी. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते काईनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले. Woe unto the people who go in the way of Cain. ते लोक काईनाच्या मार्गाने चालले. If you read 1 John chapter 3 verse 12, आम्ही 1 John 3 योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 10वं वचन वाचतो.
we read there that not as Cain, who was that wicked one. It is very explicitly given. 1 John 3:10, 3:12. 3:12. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 12 वचन. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. Cain is a wicked person. काईनाचे कृत्य दुष्ट होती. So, for sure, he will be standing at the judgment seat. आणि म्हणून कायन पूर्ण स्पष्टपणे आपल्याला कळून येते की तो नरकामध्ये जाणार. So, coming back to the concluding answer. आणि म्हणून पुन्हा या उत्तरार्धात आपण येऊ, कन्क्लुजन मध्ये येऊ. If you say the sinners from the creation, that is also fine. आणि जर तुम्ही असं म्हणत आहात की निर्मितीपासून ज्याने पाप केलेला आहे ते, Or if you say from Cain, whom is being explicitly said in the Bible that he go to hell, is also not wrong. आणि जरी कायनापासून जे दुष्ट आहेत ते शेवटच्या रिजेक्शनमध्ये पुनरुत्थानामध्ये उठतील आणि ते नरकात टाकले जातील असं जरी बोललं तर त्यात काही वावगं नाही. But when you go through the life of Adam and Eve, जेव्हा आम्ही आदाम आणि हव्वेच्या जीवनामधून आम्ही जातो and the reference taken his name to depict Jesus, आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तिथं जोडलेलं मी पाहतो. though we cannot conclude that he goes to a specific place, आणि म्हणून आम्ही असं स्पष्ट सांगून तो निश्चित कोणत्या ठिकाणी जाईल हे आम्ही सांगू शकत नाही. but we can see some righteousness in that family was radiating. पण आम्ही त्या कुटुंबाच्या जीवनात काही नीतिमत्व आम्ही पाहतो, धार्मिकतेच्या गोष्टी पाहतो. I hope answer is clear. मला आशा आहे की या प्रश्नाचं योग्य असं उत्तर तुम्हाला मिळालं असेल, समाधान झालं असेल. The answer I just made it little bit detailed because I just want to make certain parts very clear so that it is a general understanding about what it is. हे प्रश्न उत्तर मी अगदी सविस्तर यासाठी एवढं सगळं सांगितलं आहे कारण आम्हाला ते समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, शंका मध्ये आम्ही राहू नये. Still there is a doubt in that. We will discuss this in the coming classes. आणि अजूनही जर काही शंका असेल तर आपण पुढच्या क्लासमध्ये नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. Okay, let's come to the new topic, the church. आपण आता नवीन विषयाकडे आपण येऊया, जो मंडळीचा विषय. We have about 5 to 6 minutes, so we will just see what is the overview of our study. आणि म्हणून आपल्याला 5 ते 6 मिनिटं आहेत, त्यामध्ये आपण आपला अभ्यासाची रूपरेषा काय असणार आहे त्याच्याविषयी पाहू. As I said, it is about the basic understanding about the church.